नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करते आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजची व्हिडिओ डायरेक्ट गाडीवरच चालू केले, कारण आज संडे आणि आज निघालो आहे पोलादपूरला. उद्या मला लांजामध्ये एक शूट आहे, त्यासाठी निघालो आहे. म्हणजे आज रात्री पोलादपूरला निघणार, पोलादपूरला सुवंदनकडे स्टे करणार आणि उद्या दोघे पण आम्ही लांजाला रवाना होणार आहे. कारण एका दिवसात एवढा प्रवास जमला नसता आणि रात्रीचा बोललो, रात्री 3-4 वाजेपर्यंत असं पण जागत असतो मी. बोललं तेवढ्या वेळात प्रवास करून घेऊ आणि जाऊन तिकडंच झोपू आणि डायरेक्ट झोपून उठल्यावर मस्त फ्रेशमध्ये निघूया. उद्या जर सकाळी निघालो असतं तर लवकर उठावं एक तर लागलं असतं, झोप नसती झाली पूर्ण आणि परत पुढे शूटला जायचं होतं. त्यामुळे मस्त फ्रेशमध्ये जाऊ तिकडे. एका प्रॉपर्टीचं शूट आहे. सकाळी प्रणालीने सांगितलं की आज अमावस्या आहे आणि आपण चाललो आहे कोकणात, ते पण मुंबई गोवा हायवेने. बघूया आपल्याला कोण भूतं दिसत आहेत का. आणि येता येता मी नॉनव्हेज पण खाल्लेलं आहे, किमा पाव खाल्ला, बकऱ्याचा पाया खाल्ला आहे. बघूया भूतं दिसतात का. तसं पण आता 11 वाजलेत, 11 वाजता प्रवास चालू झाला आहे आपला. म्हणजे बरोबर 4 तासात मी बरोबर पोलादपूरपर्यंत पोचतो मी, जर रेस्ट नाही घेतली तर कुठे. म्हणजे 11, 12, 1, 2, 3ला बरोबर टच होतं आहे पोलादपूरला, जर कुठे थांबलोच नाही तर. फक्त आता पहिला पेट्रोल भरायचं आहे, पेट्रोल भरलं की निघतो आहे डायरेक्ट. मानकुरीच्या आधी एक पेट्रोल पंप लागतो सगळ्यात शेवटचा, तिकडंच डायरेक्ट पेट्रोल भरतो. पेट्रोल भरून घेऊ. एकदा पेट्रोल फुल केलं की मी पोलादपूरपर्यंत पोचते फुल पेट्रोलमध्ये. आणि नेहमी याच पेट्रोल पंपला पेट्रोल भरतो मी. चला, पेट्रोल फुल केलं एकदम आणि आता काय कुठे थांबायची गरज नाही आहे. जर झोप यायला लागली तर कुठेतरी थांबू, मस्त एखादा एनर्जी ड्रिंक पिऊ किंवा चहा पिऊ, जर झोप यायला लागली तरच, नाही तर काय मी थांबत नसतो. वाशीला पोचलो आणि ॲक्सिडेंट वगैरे झालं आहे वाटतं. तिची ओढणी अडकली. नाही कुछ भी नाही आहे. तिची ओढणी पूर्ण आतमध्ये घुसले चाकात आणि ते पोलिसाला सांगतात असं माझ्यासारखा मडगाड लावून घे त्याला. हे बघा, खारघरला पोचलो आणि इकडेच 1 तास झाला. 11ला प्रवास चालू केलेला, 12 वाजायला आले. ते मध्ये ॲक्सिडेंट वगैरे बघायला थांबलो आणि माझा स्पीड कमी झाला, नाही तर एवढ्या वेळात मी मुंबई गोवा हायवेला लागलेलो असतो. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. परवा रात्री निघालेलो आणि पोलादपूरला स्टे केलं आणि त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी तिकडे लांजाला स्टे केला. कामातून फ्री झालो आणि त्यानंतर आत्ता आलो आहे गुहागर बीचला. तर आता गुहागर बीचवरून इकडून चाललो आहे आपण दापोलीला. तर थोडंसं इथे टाईम स्पेंड करूया आणि निघूया दापोलीला. आणि आता कोस्टल रोड मार्गे आपण जाणार आहे आणि बरोबर सुवंदन आहे. काल जी माझा माईक बंद झाल्यामुळे मी व्हिडिओ कंटिन्यू केली नाही, मुंबई टू पोलादपूरची. तर आता इथून कंटिन्यू करूया, बघूया कसा आपला ट्रॅव्हल होतो आहे. आणि कंटिन्यू आम्ही गाडीवरच फिरतो, तर पाठ दुखायला लागली आमची. कोकण राईड चालू आहे आमची, कोकण राईड कोस्टल राईड. आता कोस्टल चालू झालं आहे ॲक्च्युली. हां, आता इथूनच जायचं आहे. आणि आपले फॅमिली मेंबर, सबस्क्रायबर्स, थँक्यू, तुम्हाला भेटून छान वाटलं सगळ्यांना. थँक्यू. चला, बाय. चला, आम्ही पण निघतोय लगेच थोड्या वेळात. आणि हा पूर्ण व्हाईट रेतीचा समुद्र आहे, व्हाईट वाळूचा समुद्र आहे. आणि दुपारच्या टायमाला गर्दी कमी असते, पण
इकडे आलात ना संध्याकाळी सनसेटच्या टायमाला या आणि तिकडे बाहेर भेल मस्त मिळते, तिकडे आपण जाऊन खाऊया थोड्या वेळात. कसली क्लॅरिटी आहे रे. बीचवरून आलो आणि बीचच्या बाहेरच एका ठिकाणी मागच्या वेळी आम्ही इथं खाल्लेली, अमित बरोबर आलेलो तेव्हा भेळ चांगली लागलेली इकडे, त्यामुळे पुन्हा चव घ्यायला आलो आहे. भेळ आणि दहीपुरी ऑर्डर केले. त्याला खाली करू का? नाही होत एवढंच, कसं काय? एवढीच हाईट आहे त्याची. हां बरोबर. तर आमचा नाश्ता झाला, पण तो जेवणासारखाच आम्ही एवढं जेवलो की 2-3 आयटम खायचे त्याच्यामध्ये खाल्ले आणि पोट जाम झालं. तर मला वाटतं आता जेवायची गरज नाही लागणार आहे. आणि आता निघतो आहे आपण लाईट हाऊसच्या इकडे, म्हणजे जो रत्नागिरीचा एक लाईट हाऊस आहे तिकडे चाललो आहे आणि तिकडून व्ह्यू खूप मस्त येतो, अशा ठिकाणी चाललो आहे. तर थोडं मला वाटतं आहे जे दापोलीला जाणार होतो थोडासा कॅन्सल होऊ शकतो किंवा लेट होऊ शकतं. ही चढण बघा केवढी आहे. चढण बघ ना, खतरनाक आहे ना. आणि वरतून जो व्ह्यू दिसतो ना एवढा खतरनाक आहे. मागच्या वेळी मी आलेलो अमित बरोबर आणि तेव्हाच मी ड्रोन घेऊन नाही आलो वरती आणि एवढा भारी व्ह्यू होता ना, म्हणजे मिस केलं. फक्त डोळ्यांनी बघितलं, कॅमेऱ्यामध्ये काहीच करता नाही आलं ते. और ये देखिए यहाँ पे मंदिर है, कहीं पे पार्किंग करनी पड़ेगी और वो है लाइट हाउस. लेकिन अपन पहले जाएंगे डॉल्फिन पॉइंट के इधर. तो डॉल्फिन पॉइंटला जायला रस्ता कुठं नाही? डॉल्फिन पॉईंटला हां इथं लोकेशनला पोचलो आहे आणि मागे तो डॉल्फिन पॉईंट आहे जिथून मस्त असा व्ह्यू दिसतो आणि डॉल्फिन पण दिसतात तिकडे. आणि शंकराचं मंदिर आहे, समोर शंकराचं मंदिर आहे आणि व्ह्यू बघा खतरनाक. थोड्या वेळाने आपण खाली पण जाऊया. नंतर मस्त व्ह्यू एन्जॉय केला वरती आणि आत्ता आला आहे आपण धोपावी जेट्टीवरती, जो आपल्याला दाभोळला सोडणार आहे. आणि इथून तिकीट घ्यायची असते आणि टू व्हीलरची 65 रुपये तिकीट असते आणि माणसांची पर पर्सन 10-10 रुपये, अशी टोटल 85 रुपये घेतली. आणि समोर बोट पण आले लगेच, प्रत्येक अर्ध्या तासाने असते ना बोट? अर्ध्या तासाने 15 मिनिटात असं वाटतं. 15 मिनिटाने 15 मिनिटात. हां. आणि एवढ्या गाड्या आतमध्ये जाणार आहेत पूर्ण. गाडी आणि आतमध्ये मोठमोठ्या बस पण जातात एवढ्या याच्यात. हां चल जाऊया पुढे. पण असं एकदम सरळ आला ना फोन, पटकन बंपर बाहेरच निघतो कधी कधी. त्यांना माहिती आहे, म्हणजे रेग्युलर असतात त्यांना. हो, ती लेडीज आहे, ती वाट लावणार. हां नाही घेतली त्यांनी. लागला हुशार आहे. वर जाऊ आपण. चला आपण वरती जाऊ. वरतून व्ह्यू मस्त आहे एकदम. आणि समोर आपल्या त्या जेट्टीच्या इकडे जायचं. बसायला वगैरे जागा असते तुम्हाला इथे.
2 ते 3 मिनिटातच आपण क्रॉस केलं. हाऊस बोट आहे, रूम्स भी आहे. आपली गाडी पण अशी उतरायला लागेल. उतर के अंदर आहे. त्यानंतर आम्हाला रस्त्यातच चंडिका देवीचं मंदिर लागलं आहे आणि खूप दिवसापासून प्लॅन होता माझा मंदिरात जायचं. तर आज फायनली जाऊया. मागच्या वेळी मी आलेलो ना तेव्हा पूर्ण अंधार झालेलं, त्यामुळे आता थोडा तरी उजेड आहे आणि 6 वाजलेत, तर होऊन जाईल दर्शन. आणि आमच्यासाठी मागच्या वेळी त्यांनी रात्र होऊन पण दरवाजा वगैरे उघडून आम्हाला दर्शन दिलेलं पुजाऱ्यांनी. त्या मंदिरात आलो आहे आपण. त्या बारकेने ओळखलं आहे, आवाज दिला तिथून. हाय, नाव काय तुझं? प्रथम. हॅलो, ओळखतोस तू? व्हिडिओ बघतोय. नाव सांग. किरण किरण बरं झालं. किरण बसते. इकडे काहीतरी कांदा भजी, आपण कांदा भजी खाऊया. नको का? माझं ते खाल्लेलंच अजून जिरलं नाहीये. ठीक आहे, चल मंदिरात जाऊन येऊ पटकन मग.